कृष्ण हरे रूप पाहता लोचनी 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा झाले वो साजनी
करिला तुम्हा संता बरी बजे तुका मने मारे तुम्हा संता बरी बोले तुम्हा संता बरी बोले तुम्हा संता बरी बोले सिका बड़ा चिला करेला भाविनते करेला भाविनते करेला भाविनते
माऊलीचे माऊली 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 माऊली
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे पेटीचा आवाज थोडा कमी करा पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया कृपादाने तत्रिका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून सर्वांच्या पाठातला परिचयाचा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मातृत्वाच्या नात्याचे 5 स्मरण देऊन आपल्या उद्धाराचं ओझ अर्थात आपल्या उद्धाराची जिम्मेदारी तुकोबाराय संतांवर सोपवतायत. उपस्थित सर्व
सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये तथा थोर बोले परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे तुम्हा सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण श्री क्षेत्र सातारा या गावात पुण्यसलीला मांजरा मातेच्या पावन तटाकावर ही जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचे निमित्त या थोर बोले परिवाराच्या मातोश्री पुण्यश्लोक मातोश्री ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी गंगा भागीरथी हरिभक्तीपरायणा पद्मिनीबाई गणपतराव थोर बोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या पश्चात असणारी त्यांची 3 मुलं आदरणीय श्री राजेसाहेब त्याचप्रमाणे आदरणीय लक्ष्मण तात्या आदरणीय सुरेश काका यांनी आपल्या मातेच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या उद्देशातून या 2 दिवसीय भक्ती उत्सवाचं आयोजन केलं आणि त्यातील ही पूर्वसंध्येची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व थोर बोले परिवार यांच्या माध्यमातून तथा माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज जगताप यांच्या विशेष संपर्कातून आदरणीय शिंदे अण्णा यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर आज चिंतन सेवा करत असताना गरम जास्त होत आहे आणि गरम होण्याचं कारण आहे खरं तर 2च फोकस आहेत. नाही गरम ऐका पूर्ण ऐकून घ्या. हे 2 फोकस आहेत एवढ्याची गरमी नाही. उभ्या वारकरी संप्रदायाचे 3 फोकस इथं असल्यामुळे गरमी जास्त आहे असं मला म्हणायचं. मृदंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं एकमेवाद्वितीय असं काम नाव आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण मला असं वाटतं भाऊ तुम्हाला तर आयुष्य उदंड लाभावं आरोग्य भरपूर लाभावं तुम्ही दीर्घकाळ जगावं आणि दीर्घकाळ वारकरी संप्रदायाची सेवा करावी. पण ज्या दिवशी मला वाटतं आदरणीय राम महाराज काजळे यांचं वैकुंठ गमन होईल किंवा भाऊ वाजवायचं थांबतील त्या दिवशी पक्वाजातला राम संपलेला असेल. म्हणून पक्वाजामध्ये राम म्हणजे पक्वाजामध्ये जीव राम शब्दाचा अर्थ जीव या अर्थानं घेतला जातो. पण ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते असे आमचे आदरणीय राम महाराज काजळे. त्याचप्रमाणे राम शब्दाचा अर्थ काय आहे जो रमवतो तो राम जो रमवतो तो राम हो जो रमतो तो राम जो रमवतो तो राम योग्यांना जप्यांना तप्यांना जो रमवतो त्याला राम म्हणतात. खरं तर त्या रामाला बोलून काही करून रमवावं लागलं. हा राम थापा मारून सुद्धा सगळ्यांना रमवतो ध्यानात ठेवा. आदरणीय राम महाराज काजळे यांची सन्माननीय उपस्थिती या चिंतनात आहे. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं भजन वैभव ज्यांच्याकडे भजन वैभव म्हणून पाहिलं जातं असे वारकरी संप्रदायाचे थोर भजन उपासक आदरणीय हरिभक्तीपरायण. खरं तर आम्ही गुरुवर्य बोधे बाबा गेल्यानंतर ज्यांना बोधे बाबाच्याच ठिकाणी पाहतो असे आमचे गुरुतुल्य ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण पंढरीनाथजी महाराज आरू त्यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे बाबा 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 विठ्ठला 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 तर पावसाळा लागला मृग नक्षत्र लागलं की टेम्परेचर कमी होत राहतं. पण काय आमचं नशिबे टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. आधीच मी म्हणलो की 3 वारकरी संप्रदायाचे फोकस जसे आहेत
तसे आम्हा सर्व नवोदित कीर्तनकाराचे, वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकाराचे आधारस्थान, आदर्शभूत, परम आदरणीय, परमश्रद्धेय श्री गुरु वारकरी शिक्षण संस्था अर्थात जोग महाराज स्थापित वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष परमपूज्य गुरुवर्य दादा यांची उपस्थिती आहे. त्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. चिंतनाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. त्याचप्रमाणे आज या गायनाच्या क्षेत्रात फार मोठं ज्यांचं नाव आहे असे आमचे परमादरणीय महेशजी भगुरे गुरुजी हे या ठिकाणी आहेत. म्हणजे ऐकलं का, कलाकार 3 प्रकारचे असतात. कलाकार 3 प्रकारचे असतात. एक कलाकार असा असतो त्याची कला फक्त त्यालाच आनंद देते. त्याची कला फक्त त्यालाच आनंद, बाकीच्याचं डोकं उठवते. त्याची कला त्यालाच आनंद देते, बाकीच्याचं डोकं उठतं. हा एक कलाकार असतो. दुसरा कलाकार असा असतो ती कला फक्त जाणकाराला आनंद देते, बाकीच्यांना देऊ शकत नाही. घडलेली घटना वैकुंठवासी वैद्य बाबा यांचा अमृत महोत्सव होता आणि त्या अमृत महोत्सव मध्ये ध्रुपद धामार गायन ठेवलं ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये. एवढी गर्दी, पहिल्यांदा ते ध्रुपद धमार काय असतं काय असतं. बरं, ते सगळे कार्यक्रम होता होता रात्रीचे 10 वाजले. त्या कार्यक्रमाला 10 वाजले आणि 10 वाजता ते डाबर बंधू काहीतरी नाव त्यांचं, हा, ते आले होते गायला आणि ते व्यासपीठावर बसले. फुल गर्दी आणि त्यांनी ते चालू केलं आणि ते भक्तराज बुवा भोसले हे वाजवायला ते असं करायचे, खटकन वाजवायचे, शॉल टाकायचे आणि थांबायचे. तवाच तापना. बाकीचे म्हणजे ह्याच्यापेक्षा आमचा बंडोबा भारी म्हणतो. सगळा मंडप रिकामा झाला. फक्त 3-4 जणाला थांबावं लागलं. का? त्यांनी तारी घेतली होती म्हणून. कला कमी आहे का? नाही, पण ती कला फक्त कोणाला आनंद देते? जाणकाराला आनंद देते. कलाकार क्रमांक एक कला फक्त स्वतःला आनंद देते, गायनाची उडी आपुलिया छंदे. दुसरी कला फक्त जाणकाराला आनंद देते. पण असे थोडे कलाकार जन्माला येतात ज्याला भजनातलं गायनातलं काही कळत नाही, ज्या कलेतलं कळत नाही. त्यांना एवढं, एकदा बाबा महाराज सातारकर म्हटले होते, लोकांना राग कळत नाही, ताल कळत नाही, पण लोकांना गोडवा नक्की कळतो. म्हणले गोडवा नक्की कळतो, पण काय वाचलं माहित नाही, काय गायलं माहित नाही, पण लागलं फार गोड. म्हणून पंतप्रधान भारताचे नरेंद्रजी मोदी हे ना मराठी भाषिक ना त्यांना वारकरी संप्रदायाची एवढी असे थोडीफार जाण, पण जेव्हा नाशिकला आले त्यांच्या समोर आपल्या वारकऱ्यातून एका गायकाची निवड झाली त्यांच्या पुढे भजन सादर करण्याची, ते म्हणजे भगुरे गुरुजी आहेत. आणि भगुरे गुरुजीने जेव्हा जे रामकृष्णारीचा ठेका लावला, जे नरेंद्र मोदीने डोळे झाकले, शेवटी बाजूच्याला म्हणावं लागलं, आता उठा, पुढेही बहुत करणे आहे. आदरणीय गुरुजी आहेत. त्याचप्रमाणे गाथामूर्ती माझे गुरुबंधू ज्यांचा अख्खा गाथा पाठ आहे तात्या, असे प्रमोदजी महाराज ठाकरे त्यांची उपस्थिती आहे. आणि हा सगळा मेळ जुळवणारे माझे हृदयस्थ आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीनिवास महाराज, सर्व परिसरातील गायक वादक मंडळी, भजनी मंडळी, सगळ्यांचा नाम उल्लेख आता वेळ मर्यादेत मला करणं शक्य नाही. कारण मला काय, एखादी व्यक्ती अनेक वेळा जरी भेटली तर नाव ध्यानात राहत नाही. हा माझा बुद्धीचा दोष आहे. तुम्ही जर आत्ता माझ्या वडिलाला जाऊन जर विचारलं तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला नातवाचं नाव सांगता येत नाही. त्यांना जर विचारलं तुमची मुलगी दिली त्या पाहुण्यांचं आडनाव काय, विचारून सांगतो म्हणले. असं करतात वडील. आमच्या वडिलांचा तो स्वभाव आहे आणि तीच परंपरा मी चालवतोय. माझ्या वडिलांची मिराशी घा देवा. मलाही एखादी व्यक्ती अनेक वेळा भेटली तर त्याचं नाव आणि गाव काय राहत नाही, ध्यानातच राहत नाही. माझी तीच बुद्धीचा दोष आहे. आणि अडचण अशी झाली, एकतर वंशानं तीच पद्धत आहे, गुरु परंपरेनं तेच आहे. आता काय सांगा तुम्हाला, गावं नाव ध्यानात राहत नाही. पण ऐकलं का भाऊ, मला व्यक्तीचं नाव आणि गाव ध्यानात राहत नाही म्हणून फार मोठी किंमत मोजली. एवढ्यासाठी मी लग्न केलं नाही. एवढ्यासाठी काय केलं नाही, मी लग्नच केलं नाही. का? उद्या जर कोणी म्हणलं नाव घ्या तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही. या अडचणी. पण तुम्ही सगळे सन्माननीय मंडळी मोठ्या मनाची आहात, मला सांभाळून घ्याल म्हणून तुकोबराच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा हा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज आपण एका पुण्यश्लोक मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या चिंतनात उपस्थित आहोत.
त्या संबंधानं काहीसं चिंतन घडावं या उद्देशातून या अभंगाची निवड आहे. खरं तर आदरणीय भाऊ वाजवत आहेत, हे गात आहेत, मी कीर्तन करतोय. आपलं वाजवणं, आपलं गाणं, माझं कीर्तन करणं हे कोणावर उपकार करण्यासाठी नाही आहे. आम्ही उपकार करतो का गातो म्हणून? वाजवतो म्हणजे आम्ही उपकार करतो का? आम्ही कीर्तन करतो म्हणजे उपकार करतो का? नाही. मग काय? मला वाजवता येतं हे सिद्ध करतोय, मला गाता येतं हा गायक सिद्ध करतोय, मला कीर्तन करता येतं हे सिद्ध करतोय. तसं जेव्हा मुलगा आईवडिलाची सेवा करतो, आईवडिलाचं श्राद्ध करतो आणि आईवडिलाच्या निमित्ताने अन्नदान करतो, तेव्हा तो मायबापावर उपकार करत नाही. मी यांच्या पोटी जन्माला आलो, मी यांचा पुत्र आहे हे तो सिद्ध करत असतो. याच्याकरता आपल्याकडे एक प्रसिद्ध वचन आहे, त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. पुत्राची पुत्रता या 3 गोष्टीमध्ये आहे. त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. कशा ते पुत्राची पुत्रता? त्यांनी सांगितलं, जीवतो वाक्य करणात, प्रत्यब्धी भूरी भोजनात, गयायाम पिंडदानाश्च त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. 3 गोष्टी त्यानं केल्या पाहिजे. जीवतो वाक्य करणात, आई वडील जिवंत तोपर्यंत त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. किती? ती सेवेसी कीर शरीरे लो न कीजे, एवढी सेवा केली पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्यब्धी भूरी भोजनात. या श्लोकामध्ये अजून एक पाठभेद आहे. मृत आहे भूरी भोजनात. मृत आहे म्हणजे ते गेले, वारले, त्या दिवशी अन्नदान केलं पाहिजे. प्रत्यब्धी भूरी भोजनात, प्रत्येक वर्षी चांगल्या प्रकारानं अन्नदान केलं पाहिजे, हा घ्या. किंवा मृत आहे भूरी भोजनात, ते गेले त्या दिवसाला धरून अन्नदान केलं पाहिजे. काय फरक नाही पडत जास्त पाठभेदानं सुद्धा. हा दुसरी गोष्ट, त्यानं अन्नदान केलं पाहिजे. आणि गयायाम पिंडदानाष्ट, गयादी तीर्थावर ज्या ज्या ठिकाणी पिंडदानाचं विधान शास्त्रानं केलं, ते विधान त्या विधीने त्यानं केलं पाहिजे. या 3 गोष्टी त्यानं कराव्या. बघा तुम्ही, एकेका पदाचा आपण 2-2 मिनिटं विचार करू. जीवतो वाक्य करणार, त्यांचं ऐकलं पाहिजे म्हणे. हो पहा, जो माय बापाचं ऐकत नाही तो पुढच्या जन्मी भैरा होतो. जो माय बापाचं ऐकत नाही तो पुढच्या जन्मी काय होतो? बहिरा होतो. हो, म्हणजे आपण असा काय अर्थ करायला काय अडचण नाही. या जन्मात जे जे बहिरे आहेत, नक्कीच नक्कीच त्यांनी गेल्या जन्मात आई वडिलाचं ऐकलेलं नाही. कशावरून? नाथांनी मी बहिरा का झालो याच्या कारण मीमांसेमध्ये जी 5 कारणं सांगितली, त्या कारणातली 2 कारणं काय आहेत? हो, काय आहेत? नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधो सेवा घडी येली. पुढे, पितृवचनासी पाठ दिधली, तीर्थव्रते असून त्या गेली. किंवा मात्या माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला. बैरा झालो नर देही येता, बैरा झालो नर देही येता. एका जनार्दनी स्मरेन आता. बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो. ऐका, त्यातली 2 कारणं काय? पितृवचनासी पाठ दिधली, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. म्हणून पुत्राचं पहिली पुत्रता त्याच्यातच आहे. हे त्याचं कर्तव्य आहे आणि तो तेव्हाच पुत्र म्हणून सिद्ध होतो केव्हा? जेव्हा तो माय बापाचं ऐकतो. पुढे, अमृता हे भुरी भोजनात,
प्रत्यब्धी भूरी भोजनात, चांगल्या चांगल्या प्रकारानं स्वयंपाक करावा, म्हणजे चांगलं चांगलं जेवण करावं, मस्त स्वयंपाक करून जेव घालावं. बुंदी चालू आहे बघा, मला आवाजावरून अंदाज आहे, वासावरून अंदाज यायला लागलाय. बरोबर आहे का माझं अण्णा? बुंदी चालू आहे की? हा, तेच म्हणलं. मृत आहे पुरे भोजनात, अन्नदान केलं पाहिजे. का बरं? आपण केलेलं अन्नदान हो त्या पितरांना प्राप्त होतं. इथं जर पिंड आणि उदक क्रिया जर लुप्त झाली तर पितर पतनाला जातात. पतंती पितरो हेषाम लुप्तो पिंडोदक क्रिया, याच्यावर आक्षेप घेतला जातो. काय झालं? पुण्यसलीला मांजरा मातासारखं पात्र, आणि त्या पात्र मांजरा माता सामान्य नाही आहे हो. म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या 12 प्रमुख नद्या मानल्या गेल्या त्यातली एक मांजरा माता आहे, पण ती शापित असल्यामुळे तिचा महिमा लुप्त आहे. म्हणजे आपल्याकडे मला सगळ्या आठवणार नाही, पण गोदावरी, नर्मदा, कावेरी, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, ह्या ज्या नद्या आहेत, देव नदी, त्यामध्ये मांजरा एक आहे. कारण आपल्याकडे कसं आहे 12 राशी आहेत, 12 राशी आहेत. सूर्य एक रास भोगत जातो, आणि सूर्य कोणत्या राशीत गेल्यानंतर गंगा या 12 बहिणी मानते. ह्या तिच्या कोण आहेत? 12 बहिणी आहेत. आणि मग ती प्रत्येक वेळा 12 वर्षानंतर ती एका बहिणीकडे वर्षभर महिनाभर राहायला येते. मग सूर्य जेव्हा कन्या राशीमध्ये असतो त्या वर्षी गंगा ही कृष्णेमध्ये राहायला येते. म्हणून कृष्णाकाळचा कन्यागत पर्व काळ आहे. कृष्णाकाळचा जो पर्व काळ आहे तो काय आहे? कन्यागत पर्व काळ आहे. सूर्य जेव्हा सिंह राशीला भोगतो तेव्हा ती गोदावरीमध्ये राहायला येते. आली सिंहस्थ पर्वणी तिथे येते. आणि कर्क राशीमध्ये जेव्हा सूर्य येतो तेव्हा गंगा मांजऱ्यामध्ये राहायला येते. आणि ऐकलं का, आपल्याकडे एक सवय, आपल्याकडे मेले की माणसाची हाड गंगेला नेऊन टाकायची गडबड, तशी करू नये. गंगा म्हणते माझ्या ज्या 12 बहिणी आहेत त्यातली तुम्हाला जवळ कोणती पडते तिच्यात टाका, तिच्यामध्ये टाका. जर मांजरा काठची माणसं जर आस्ते घेऊन गंगेला गेले तर गंगा शाप देते, मांजरा तिथं असताना तू इथं कशाला आला, कशाला आला. म्हणून जवळचं जे तीर्थ, या 12 तीर्थाचं जे विधान आहे त्यामध्ये नाशी पुण्यसरीला काय आहे? आपली मांजरा माता आहे. अजून महिमा मांजरा मातेचा आहे, पण मला एवढा माहिती आहे. तात्पर्य आहे का, अशा मांजरा मातेच्या काठावर एक ब्राह्मण श्राद्धा कर्म करत होता. तिथे एक माणूस बादलीनं नदीतलं पाणी घ्यायचं आणि वाळवंटात आणून ओतायचा. बादलीनं घ्यायचं आणि वाळवंटात आणून ओतायचा. तो ब्राह्मण पूर्ण कर्म होईपर्यंत 2-2.5 तास ते पाहत होता. त्याचं श्राद्ध कर्म उरकल्यानंतर त्याने त्याला जवळ बोलवलं, इकडे रे. काय? मी सकाळपासून पाहतो तो नदीमधलं पाणी बकेटीने आणतोस आणि वाळवंटामध्ये आणून ओतायला लागलाय. का प्रपंच करतोय? काय नाही म्हणले महाराज, ते समोरचा लिंब दिसतोय का तुम्हाला म्हणले, तिकडे नका बघू लगेच, तिथं चाललंय. त्या लिंबाजवळ आपलं शेत आहे म्हटले. मग तिथं ऊसाला पाणी कमी पडतंय. मग काय नाही म्हणले, नदीतलं पाणी घेतो ऊसाचं नाव घेऊन ओततो जाईल म्हणले तिथं. ब्राह्मण अरे का बावळट आहे का रे, इथं ओतलेलं पाणी तिथं कसं काय जाईल? मी बावळट का तू बावळट म्हणले. इथं ओतलेलं तिथं जाईना आणि इथं पितराला ओतलेलं तिथं कसं काय जातं रे, तिथं कसं काय जातं? हो, पण काय एखाद्याचं समाधान आधी प्रमाणानं केलं पाहिजे, प्रमाणानंतर युक्तीनं केलं पाहिजे, आणि युक्तीनंतर अनुभूतीनं केलं पाहिजे. या 3 पद्धती असतात. प्रमाण आणि युक्ती दोन्ही द्याव्या लागतात. अरे सांगितलंय शास्त्रांनी, पतंती पितरो हेषा लुप्तो पिंडोदक क्रिया, त्यांचं पतन होतं, त्यांना ते प्राप्त होतं. प्रमाण आहे. आणि युक्ती काय, कसं काय प्राप्त होतं, याला युक्ती आहे का मला सांगा. एक पोरग पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतंय. तो म्हणला महाराज अरे काय तुम्ही काय म्हणता, इथं जर ताट पुजलं तर तिथं पितर लोकाला प्राप्त होतं, असं जर असेल तर मला या पुण्यामध्ये मेचं खाऊन फार कंटाळा आलाय म्हणले. आणि माझं गाव अवघं 250-300 किलोमीटर आहे म्हणले माझं गाव. मग माझा क्लास संपला की मी आईला फोन लावायला, आई क्लास उरकला. लगेच माझी आई सात्र्यामध्ये माझ्या नावानं ताट पुजत जाईल आणि पुण्यात माझं पोट भरत जाईल. तसं तर होत नाही. आणि तुम्ही कसं काय म्हणता, इथं पितराचं नाव घेऊन पिंडदान केलं की लगेच त्यांना ते प्राप्त होतं.
म्हणलं त्याला म्हणलं बाळा ऐक म्हणलं 2 मिनिटं ऐक. युक्ती आहे का आता? युक्ती काय? तुझं नाव काय रे बाळा? तुझं ओम. ओम तू लक्ष दे माझ्याकडे. मी पेन घेतला, हातावर लिहिलं ओम आज साताऱ्यामध्ये कीर्तन सेवा आहे तरी वेळेवर येणे. असं मी कुठं लिहिलं? हातावर लिहिलं. तुझ्या हातावर उमटतं का? तुझ्यात माझ्यात किती अंतर आहे? 10 ते 12 फुटाचं अंतर आहे. माझ्याही हातावर लिहिलं तर तुझ्या हातावर उमटतं का ओम? नाही. पण ओम गेला अमेरिकेत, जायचं का? होतं मन? हो मन फक्त. हा ठीक. ओम कुठं गेला? अमेरिकेला गेला. 14,000 किलोमीटर लांब गेला. कोण? ओम. आणि मग मी माझ्या खिशातला मोबाईल काढला आणि जो मेसेज मी हातावर लिहिला होता तो मोबाईलवर टाईप केला आणि व्हॉट्सअपवर त्याला सेंड केला. आता पोहोचेल का नाही? पोहोचेल. मग मी त्याला विचारलं का रे ह्या हँडसेटवरच टाईप केलं तर कोण्याही देशाच्या कोपऱ्यात असू द्या तिथं पोहोचतं, पण या हातावरचं लिहिलेलं समोरच्याही हातावर उमटत नाही. हे कसं काय? थेरी महाराज काय बोलतो राव? अहो ती टेक्नॉलॉजी या हातावरचं त्या हातावर उमटेल अशी टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही आहे, पण या हँडसेटवरचं त्या हँडसेटवर उमटतं हे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. मी त्याला लगेच उत्तर दिलं आपल्याही शास्त्रात तसंच आहे. जिवंत माणसाचं ताट पुजलं तर पोट तिकडं भरत नाही, ही टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही. पण मेलेल्या माणसाचं ताट पुजलं तर त्यांना प्राप्त होतं, ही टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. आणि पितराची देवता आर्यमा आपला दूत कावळा त्याशी त्या पितराला देते आणि मग तो पितर त्या घरी येऊन आपला भाग सेवन करतो. म्हणून मृता हे भुरी भोजनात त्याला अन्नदान केलं पाहिजे. आणि गयायाम पिंड दानाष्ट गयादी तीर्थावर म्हणून गंगेचे उदक गंगे जैसे आरपीजे पितरोद्देशे. कोण्या तीर्थावर गेलं तर आपल्या पितराचं स्मरण करत जावं आणि पाणी देत जावं. या 3 गोष्टी. आणि ह्या 3 गोष्टी जो करत नाही त्याची गती काय? त्याची गती ऐका, मेल्यावर काय होणार आहे ते ठरलेलंच आहे. पतंती त्याचं पतन होणार आहे, यात काही वाद नाही. पण जिवंत असताना सुद्धा तो प्रतिष्ठेला मुकतो, त्याला प्रतिष्ठा मिळत नाही. काय? जो मायबापाची सेवा करत नाही त्याची प्रतिष्ठा तुमच्या आमच्या लेखी सोडून द्या. ज्ञानोबा तुकोबाच्या लेखी काय ते आपण पाहू. ज्ञानोबा तुकोबाच्या लेखी काय? आधी ज्ञानोबाच्या लेखी अशा व्यक्तीची आपण प्रतिष्ठा पाहू, नंतर तुकोबराच्या वचनानं त्याची प्रतिष्ठा पाहू. आधी ज्ञानोबा काय म्हणतात पहा. एकाला विचारलं का रे हे कोण आहेत? हे आमच्या गावचे रामभाऊ आहेत. अहो यांचा आमच्या गावात एवढा दरार आहे, 2 भावाची जर भांडणं लागली आणि आमचे भाऊ फक्त पुढे गेले तर 1 मिनिटात भांडणं मिटतात. हे जर कळमला गेले, आमदार कोण आहेत तुम्हाला? कैलास पाटील. हे जर कळमला गेले तर कैलास पाटील यांना खुर्ची देतात. हे जर धाराशिवला गेले तर निंबाळकरच ओमराजे यांची चौकशी करतात. हे जर मुंबईला गेले तर देवा भाऊ यांची काळजी घेतात. हे जर दिल्लीला गेले तर नरेंद्र मोदी आपली गाडी यांना फिरायला देतात. हे जर अमेरिकेला गेले तर डोनाल्ड ट्रम्प ह्यांना 1 मिनिट सोडत नाही. डोनाल्ड तात्या ट्रम्प तात्या 2 मिनिटं सुद्धा यांना सोडत नाही. अहो एवढंच नाही, हे जर रशियात गेले पुतीन साहेब यांच्या मागं लागतात. हे जर इंद्रलोकात गेले इंद्र सन्मान करतो. हे ब्रह्मलोकात गेले ब्रह्मदेव नमस्कार करतो. हे पाताळात गेले तर शेष यांना वंदन करतो. असं एवढे प्रतिष्ठित आहे तुमच्या गावचे रामभाऊ. हो. हळूच विचारलं माय बापाला सांभाळतात का? तेवढीच अडचण आहे म्हणली. ज्ञानोबा म्हणतात नाही. मग मी त्याला प्रतिष्ठित म्हणायला तयार नाही, मी त्याला मूर्ख म्हणेन. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा इर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. तो मूर्ख आहे. चला, ज्ञानोबराच्या लेखी मायबापाच्या या क्रिया न करणाऱ्याची प्रतिष्ठा. आता तुकोबरायचं काय निरीक्षण? तुकोबराय काय म्हटले आहे का? हे संभाजीनगर जवळ पाटोदा नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणचे भास्करराव पेरे पाटील हो सरपंच, त्यांचे खूप यूट्यूबला काय आहेत भाषण आहेत. मी भला फॅन आहे त्यांचा, मी ऐकत असतो. आणि योगायोगाने यावर्षी वैकुंठवासी वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा यांची पुण्यतिथी पाटोद्याला होती. मी माझी सेवा होती आणि भास्करराव पेरे पाटील तिथे कीर्तनात होते. मी त्यांना तिथं सांगितलं. ते काय म्हटले,
ग्रामपंचायत जागोजागी लिहिते इथे थुंकू नका, इथे थुंकू नका, इथे थुंकू नका. ते म्हटले पण एक पाटी अशी पण पाहिजे, इथं थुंका. अरे नैसर्गिक क्रिया आहे मगासारखं. एक जागा पाहिजे ना, इथे थुंका. मी त्यांना म्हटलं सरपंच साहेब ऐका, पाटी लिहायची गरजच नाही. तुकाराम महाराजांनी पाट्या लिहून ठेवल्यात, कुठं कुठं थुंकायचं. फार मोठी पाटी आहेत, पण मला पाहिजे तेवढीच पाटी वाचतो आता. ऐका, बाईलेचा दास पितराशी उदास, बाईलेचा दास पितराशी उदास, बाईलेचा दास पितराशी उदास, बाईलेचा दास पितराशी उदास. भीक भिकाऱ्यास नयदारा नयदारा, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर. भीक भिकाऱ्यास नयदारा नयदारा, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर. थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर. भीक भिकाऱ्यास नयदारा, भीक भिकाऱ्यास नयदारा, थुंका थुंका रे, थुंका थुंका रे, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर. भीक भिकाऱ्यास नयदारा, भीक भिकाऱ्यास नयनतारा, थुंका थुंका रे, थुंका थुंका रे, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर. थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर. त्याच्या तोंडावर थुंका. जातो यमलोका भोगावया. हो, त्यातली एक यादी, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर. कोणाच्या? बाईलेचा दास, जो बायकोचं ऐकतो त्याच्या तोंडावर थुंकायला सांगितले. काय झालं? हा. या मंडपात मी जर सोडलं तर कोण बायकोचं ऐकत नाही? अरे बाबा, आपण बायकोचं बिलकुल ऐकत नाही. हा, त्याचं कारण आहे बायकोच नाही. हो हो, बाईलेचा दास, जो बाईलेचा दास आहे. दुसरं पितराशी उदास, जो पितराबद्दल उदास आहे. आणि भीक भिकारी असं नाही दारा, धर्मासता द्रव्यासता धर्म न करी, नागवला राजद्वारी, जो देत नाही त्याच्या तोंडावर थुंका. म्हणजे तुकोबारायच्या सुद्धा उपेक्षेचा विषय लय गोड आहे. कावडी प्रकरणातला अभंग आहे. बरोबर याच्या आधी एक अभंग आहे कावडी प्रकरणात. एका अभंगामध्ये वंदनीय कोण आहेत यांची यादी आहे, आणि एका अभंगात निंदनीय कोण आहेत याची यादी आहे. वंदनीय कोण आहेत त्याच्यातलं एकच चरण सांगतो. नमो जया मात्या पित्याचे पालन. तुकाराम महाराज काय म्हटले? त्याच्या चरणावर नमस्कार आहे जो माय बापाला सांभाळतो, आणि त्याच्या तोंडावर थुंका जो माय बापाला सांभाळत नाही. असो, यामध्ये पुत्राची पुत्रता आहे की त्यानं काय केलं पाहिजे. पुन्हा एकदा श्लोकाची आवृत्ती करतो. जीवतो वाक्य करणात प्रत्यर्थी भूरी भोजनात, गयायाम पिंडदानाश्च त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. ही झाली त्याची पुत्र म्हणून त्याचं कर्तव्य, की ज्या कर्तव्याचा निर्वाह जगद्गुरु तुकोबाराने स्वतः केला. मला तुकोबाराच्या चरित्रात हे सगळे प्रसंग तिन्ही पद घटून देता येतील, पण विस्तार न करता निर्देश, फक्त अंगुली निर्देश महाराजाच्या चरित्रात करून जातो. जीवतो वाक्य करणार. जेव्हा सावजी महाराजांनी व्यापार आणि सावकारकी सांभाळायला नकार दिला, आणि जेव्हा तुकोबारायला आज्ञा केली, हो की तुकोबा हॅलो तुकोबा, सावजी व्यापारात जात नाहीये, तो व्यापार केला पाहिजे. आणि मला वाटतं भाऊ तुकोबारायांनी केला.
वचन पाळलं आणि यशस्वीरित्या पाळलं मग दास एक कोटी करत असतो. तुका चालवी कावडी प्रवृत्ती निवृत्ती चोखडी. तुकोबराने प्रवृत्ती चोखडी केली आणि निवृत्तीही चोखडी केली. माझ्या खांद्यावर दोन्ही कावडी आहेत, प्रवृत्तीची आणि निवृत्तीची, आणि दोन्ही कावडी मी चोखड्या प्रकारानं चालवतोय. याला कोटी काय? तुकोबराय बाजारपेठेत जाताना, म्हणजे कोटी करायची म्हणून तो शब्द वापरतो मी, जाताना तुका हो, जाताना बाजारपेठेत तुका गेला पण येताना तुका शेठ होऊन आला, ही प्रवृत्ती आहे. आणि डोंगरावर जाताना तुका गेला येताना जगद्गुरु होऊन आला, ही निवृत्ती आहे. ही निवृत्ती आहे. दोन्ही चांगल्या केल्या. जीवतो वाक्य करणात ऐकलं, प्रत्येक भुरी भोजनात वडिलांचं श्राद्ध केल्याच्या कथा मैपती बाबाने लिहिलेल्या आहेत. आणि पिंड पदावरी दिला आपुली करी माझे झाले गया वर्जन. या अभंगातून आपल्याला तेही म्हणजे गयादी तीर्थावर पिंडदान केल्याचा विचार आहे. ऐका, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा ते केलेलं आहे. वाराणसी गया पाहिली द्वारका हे केलेलं आहे महाराजांनी. दिली तिळांजुळी कुळ नाम रूपासी शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. म्हणजे पिंडदानादी क्रिया मग त्या तात्विक दृष्ट्या असतील किंवा भौतिक दृष्ट्या असतील, त्या दोन्ही प्रकाराने महाराजांनी केल्या. म्हणजे पुत्राची पुत्रता कशात आहे हे सिद्ध झालं. पण ऐका ना, आता एक ऐका, पुत्राची पुत्रता कशात आहे हे आपण पाहिलं, पण जसा तो पुत्र आहे तसा तो माणूस आहे हेही ध्यानात ठेवलं पाहिजे. आता माणसाचं माणूस पण कशात आहे? जसं पुत्राची पुत्रता या 3 गोष्टीत आहे, तशी माणसाचं माणूस पण कशात आहे? तुकोबाराय म्हणतात, हो, मनुष्यपण तरी साधे नारायण, मनुष्यपण काय केलं पाहिजे विचार केला, तसं माणसानं माणूस म्हणून काय केलं पाहिजे तर साधे नारायण. अनेक प्रमाणात आपल्याकडे मनुष्य देहीचे ने ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जसं त्याने मायबापाला सांभाळलं पाहिजे तसं त्यांनी काय केलं पाहिजे, आपला आत्मकल्याणाचाही विचार केला पाहिजे. काय माणसानं कुटुंबाकरता जगलं पाहिजे, समाजाकरता जगलं पाहिजे, पण या सगळ्यांकरता जगता जगता माणसानं स्वतःकरताही जगलं पाहिजे, आपल्याकरताही जगलं पाहिजे. नाहीतर एक दिवशी हिशोब येईल हातात, काय मी चुकलो गा मागे नव्हेची काही नकळेची पाप पुण्य येथे आठव नाही मी माझी भुललो गा दीप पतंग सोयी. हे पश्चातापाची वेळी हे प्रमाण झालं. असाच एक हिंदी कवीचा एक शेर आहे, मी एरवी लई वजनात म्हणत असतो पण दादा कसं म्हणून हा प्रश्न पडलाय, दादानं आज्ञा दिली तर म्हणून. एक शेर आहे, शेर हिंदी काव्य नाही म्हणायचं, ठीक आहे, नाही तर नाही, आता कसं दादा म्हणतील तसं. तुम्ही म्हणाल तसं. आदरणीय दादा आज्ञा नाही गुरुवर्याची करायचं नाही. काय झालं मधल्या काळात मला ते फार त्रास झाला, पायाच्या टाचाचे हाडं वाढले आणि डॉक्टर म्हणते त्याचं वजन देऊ नका. असं कोण म्हणतोय? डॉक्टर म्हणते. त्याला काय माहितीये, आम्ही किती भाग्यवान, आम्ही पाय हलवला तरी वजन पडत, आता काय सांगावं कोणाला. बरं लोक म्हणतात बाबा वजन केलं कमी केलं पाहिजे, कमी केलं पाहिजे. अहो 4 महिने भिजलेलं खाल्लं नुसतं, रोज 3 किलोमीटर चालत होतो, सूर्यनमस्कार काढत होतो. विचारा भाऊ आहेत लॉकडाऊनमध्ये
ते तर पळापळी आमची चालू होती. किती महिने? 4 महिने. तर तात्या 4 महिन्यात माझं वजन किती कमी झालं? 450 ग्राम. किती कमी झालं? 450 ग्राम. सगळे उपाय संपले. आता एकच उपाय शिल्लक आहे, चांगला सुतार बघायचा आहे आणि चांगलं तासून घ्यायचे बघा. आता बाकी काय उपायच राहिला ना. माझा तो खुंटाला उपाव. असो, तात्पर्य ऐका, तात्पर्य ऐका. आमचं जीवन कसं आहे, आम्हाला समाज काय म्हणेल आम्हाला याचा विचार करायचा नाही. आमच्या जीवनात काय करायचंय, फक्त आमच्या कीर्तनामुळे, आमच्या क्रियामुळे ह्या महात्म्यांना दुःख झालं नाही पाहिजे असं आम्हाला जगायचं. आम्हाला किती प्रसिद्धी पाहिजे, आम्हाला किती पैसा पाहिजे, आम्हाला किती बंगला पाहिजे, याही पेक्षा आमच्या क्रियेवर हे महात्मे नाराज झाले नाही पाहिजे. बघा, नाटातले 2 प्रमाण सांगतो बालाजी महाराज, इतके गोड आहेत हो. मग नाट आमचे पूर्वज आधी विद्यार्थ्याला नाट का पाठ करायला म्हणजे कर म्हणायचे, का आग्रह धरायचे, त्याची उत्तरं सापडतात बुवा. की आमचे गुरुवर्य वैकुंठवासी भजन भीष्म रामचंद्र बाबा भोदे रोज नाटाला आवृत्ती देत होते. रोज नाटाला आवृत्ती देत होते. नाट म्हणजे काय आहे, नाट म्हणजे काय आहे, सगळ्या गाथ्याचं मंतून काढलेलं नवनीत आहे हो नाट. त्या नाटातले 2 प्रमाण आहे का. तुकाराम महाराजाला विचारलं, का हो तुम्ही भजन कीर्तन करतात, लोक तुम्हाला लई नावं ठेवतात, सुखे निंदोत हे जन न करी तयासी वचन. कोणाचं प्रमाण आहे? तुकोबरायचं. म्हणजे लोक काय म्हणतील याची चिंता तुकाराम महाराजाला नाही, पण त्याच तुकोबरायच्या हृदयाच्या संवेदना आहे का, मजते हासती पण संत मला काय म्हणतील याची भीती आहे. माणसानं लोकाला भिवू नये, माणसानं साधूला भ्यावं हो. पण जेव्हा जेव्हा खरं सांगतात ते कॅमेरा आहे, पण ऑन कॅमेरा बोलतोच आज जरासं, काही टेन्शन नाही. कधी कधी असा प्रश्न पडतो आम्हाला, पदरचं घालावं लागतं. ह्याच्यापेक्षा मला विस्तार करायचा नाही या पदाचा. पदरचं घालावं लागतं. पण जेव्हा पदरचं घालावं लागतं तेव्हा आमच्या डोळ्यासमोर जे 3 चेहरे येतात, गुरुवर्य बंडा तात्या कराडकर, पांडुरंग महाराज घोले, संदीपान महाराज हाशीगावकर. आम्ही डोळ्यासमोर या 3 मूर्त्या आणतो आणि आम्ही विचार करतो, ज्या गावातल्या 1 वर्षाच्या 1 कीर्तनाला मी कंटाळलोय, तिथं 40 वर्ष झाले हे करतायत. म्हणून आमचं एकच, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल तसं, म्हणजे झेपल तेवढं. दादाच कामले अवघडे, कीर्तन जरी हात धरतील काय सांगतील मला भरोसा नाही. पण एक आहे दादा, आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही आणि तुम्हाला खाली मान घालावं लागेल असं आम्ही जगणार नाही. म्हणून पश्चातापाची वेळ येऊ नये, काय मी चुकलो गा. म्हणून एक आत्मकल्याण केलं पाहिजे. मनुष्यपण तरी साधी नारायण. पण एवढं सोपं आहे का देव प्राप्त करणं? देव प्राप्तीमध्ये 2 गोष्टी आहेत, संसार सोडावा लागतो आणि देव धरावा लागतो. तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहती. विषयाचं घर सोडावं लागतं आणि देव तीही बडे धरीला सायासे. संसार सुटणं आणि देव धरणं एवढं सोपं आहे हो. तुमच्याकडे एक शब्द आहे का जागेत ना तुम्ही, धाराशिव जिल्ह्यामध्ये एक शब्द आहे का, पाला पाचोळा आहे ना. ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हटलं जातं? पाला पाचोळ्यामध्ये. ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हटलं जातं? पाला पाचोळा. मग मला एक सांगा, तंबाखू काय आहे? माझं बोलणं लक्षात येतं का? तंबाखू काय? बोलू का पुढचं? मग सुटती का? मग आम्हाला पाला पाचोळा सुटणं तर संसार सोडायच्या भाषा कुठून करायच्या? आम्ही नाही सुटत. अहो, लोकाला कीर्तन होईपर्यंत दम निघत नाही, ते तंबाखूला पण चुना लावतात. तंबाखूला पण चुना लावतात, कीर्तन करा तर लावतातच लावतात. म्हणजे तंबाखूला पण बसल्या बसल्या मारा, त्यांची स्टाईल लई भारी असते. मोकळे महाराज, हे मी श्रोत्यांचं सांगत नाहीये, हे मी फक्त श्रोत्यांचं सांगत नाही.
हे मी टाळकऱ्यांचं सुद्धा सांगतोय, विठाला विठाला महाराज. आमचे वैद्य बाबा दुसऱ्या वर्षात आम्ही गेलो आणि आमच्या परभणी जिल्ह्यात एक गरुड नावाचा विद्यार्थी होता, आपल्या जवळचे पिंगळीचे गरुड महाराज. त्यांचं केसावलंय प्रेम. ते वैद्य बाबा म्हणजे चप्पी केली तर पाठात बसायचं, नाहीतर हाय चप्पी पाहिजे. वैद्य बाबाचा चप्पीवर लय जोर होता, चप्पी पाहिजे चप्पी पाहिजे. महाराज त्या पोरानं गुरुजीनं चप्पी सांगितली, त्यानं संस्था सोडली पण चप्पी नाही केली. तेव्हा बाबा एक वाक्य बोलले होते ना, केसाची आसक्ती सुटून यायला संसाराच्या आसक्तीची भाषा कुठून करायची. असं सोपं नाही, संसार सोडणं सोपं नाही आणि देव धरणं सोपं आहे. हो, क्षुरस्य धारा निशितम दुरत्यया दुर्गंपतस्तत कवयो वदंती. हो, ज्ञान मार्गानं जा अवघडच आहे, योग मार्गानं जा न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. योगाचा मार्ग कसा आहे बघा ना, मार्गाचाच विचार करायचा ठरला. योगत्रया मया प्रोक्ता भगवान म्हटले. 3 प्रकारचा योग माझ्याकडून सांगितला गेला. आता हे अष्टांग योगातून जाणं, आपलं ज्ञान योगातून जाणं कसं आहे, वस्त्र्याच्या धारावरून चालावं इतकं अवघड आहे. आता ऐका, योग मार्गानं जाणं म्हणजे कसं आहे. मध्यमा मध्य विवरे तेने कोरिवे दादरे ठाकिले सवरे ब्रह्मरंध्र. मध्यमाच्या म्हणजे इडा पिंगला जाऊन सुषुम्नेच्या विवरात आणि कोरीव दादऱ्यातून चढणं इतकं अवघड आहे योगाचं. आणि भक्तीचं कसं आहे, कबीरजीचा एक दोहा लय गोड आहे बाबा. आता दोहा म्हणायला काही अडचण नाही. कबीरजीचा एक दोहा आहे, लक्ष देऊन ऐका. भक्ती पंथ कठीण आहे. ऐकताय का? ऐकताय ना? भक्ती पंथ कठीण आहे म्हणजे भक्तीचाही मार्ग कठीण आहे. म्हणजे कसा, लंबा पेड खजूर, उंच खजुराच्या झाडासारखं. खजुराचं झाड नारळासारखंच असतं, पण नारळाचं झाड जरा बागायतदार असतं, खजुराचं अल्पभूधारक असतं. रुंदीला काय असतं, कमी असतं. मग नारळाच्या झाडापेक्षा खजुराच्या झाडावर चढणं काय असतं, अवघड आहे. प्रेम पंथ कठीण आहे, भक्ती पंथ कठीण आहे. लंबा पेड खजूर, उत्तरार्ध लय गोड आहे. अरे चढे तो राखे प्रेमरस, गिरे तो चकनाचूर. वर चढलं तर प्रेमरस आहे आणि मधात जर पाय खसरला चकनाचूर. मोठी अवघड वाट, 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 मोठी अवघड वाट. कोणा सांगावा बाट, कोणा सांगावा बाट, मोठी अवघड वाट, मोठी अवघड वाट, मोठी अवघड वाट, मोठी अवघड वाट. कोणा सांगावा बाट, कोणा सांगावा बाट, मोठी अवघड वाट, मोठी अवघड वाट, मोठी वंशी बाबा म्हणतात ते आलं नाही माझ्या तोंडाला. मोठी अवघड वाट, मोठी अवघड वाट आहे. सोपं नाही, सोपं नाही, अत्यंत कठीण आहे. मोठी अवघड वाट, कोणा सांगावा बोबाट. आणि मग एक नियम आहे व्यवहाराचा, अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करायची असतात. अवघड काम कोणाच्या तरी मदतीने. एक गेलं वैरण काढायला, बोलण्याच्या 2-3 पेंड्या जास्त वैरण काढली आणि मग लक्षात आलं भारा काही उचलत नाही. मग तो काय करतो, जातवान शेतकरी, जाऊ द्या उचलत नाही, पुढे द्या इथं, असं कधीच म्हणत नाही. आणि जर तसा म्हणला तर तो जातवान शेतकरी नाही. मग तो काय करतो, शेजाऱ्या पाजाऱ्याला, ए रामभाऊ, दत्ता पाटील, किसनराव, तर इकडे आवाज देतो आणि त्यांच्या मदतीने ओझं उचलतो. किंवा एक माता मौल्यांचं उदाहरण आहे, दुपारचे 12 वाजलेले, किती
12 वाजलेले, सगळ्यांची जेवणं झाली, सगळा स्वयंपाक संपलेला आहे. त्या दिवशी बाईला फार आनंद होतो. स्वयंपाक कमी पडू नये, स्वयंपाक शिल्लक राहू नये. त्या दिवशी बाईला भारतरत्न मिळाल्याचा आनंद असतो. तसा स्वयंपाक झालेला आहे. भांडे कुंडे धुवून स्वच्छ पुसून मांडणीत पालथी टाकलेली आहे. सगळं किचन आवरलेलं आहे. गॅस वट्टा पुसून काढलेला आहे. लायटर कोरड्या जागेवर ठेवलेलं आहे. गॅसही पुसून ठेवलेला आहे. रेग्युलेटर बंद केलेलं आहे. तुम्हाला एवढं बारीक कसं माहिती? हे रोज मला करावं लागतं. सगळं केलं. आणि बाई म्हणजे थोडं आडवं पडून बेडरूममध्ये गेली ना, आडवं पडली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. कोणाचा? त्या बाईचा फोन वाजला. पण त्या बाईला फोन उचलण्याकरता उठावं नाही लागलं. बालाजी महाराज उठावं नाही लागलं का? फोन हातातच होता. तिच्या काय होता? हातात. तिने कॉल रिसीव्ह केला. हॅलो. आणि तिकडून आवाज आला. काय करते तू? फोन कोणाचा आहे? ओम. फोन कोणाचा आहे? कोणाचा? बायकोच आहे. तू 10वी झाली आहे का अजून? फोन कोणाचा आहे? तिच्या नवऱ्याचा आहे. कारण आई बी असाच प्रश्न विचारते, पण आईचा सूर वेगळा असतो. हा, काय करते? पण सूर असा, काय करते तू? तिथे काय नाही, आडवं पडले. ते पाहुणे आले होते. कुठलचे? आळंदीचे. आणि मग जेवायचं म्हणतात. आता तुम्हाला स्वयंपाकातली सायकोलॉजी सांगतो, मानसशास्त्र. ब्रह्मचार्याकडून ऐकून घ्या, लय कामी येईल तुम्हाला. नाही का? बाई जेव्हा स्वयंपाकाला लागते ना, तेव्हा तुम्ही तिला 10 माणसाचा स्वयंपाक आगाव सांगा, तिला कंटाळा येत नाही. पण सगळं उरकल्यावर एकाचा स्वयंपाक लय जीवावर येतो. मावशो, खरंय का खोटे? खरंय का खोटे? खरंय ना? काढा बरं 100 रुपये. मग खरं म्हणलं द्याय पाहिजे गरीबाला. आज कुठं आहे का? आज ती म्हणजे आता म्हणलं हो. मग आता सोर इकडचा वाढतो आणि इकडचा दबत जातो. किती जण आहेत? 15-20 जण आहेत. हा, आळंदीत कोणी ठेवलं का नाही का? सगळे इकडचं उलथले. अवघड असते ते. फक्त तुम्हाला प्रश्न असेल, तुम्ही ब्रह्मचारी, तुम्हाला एवढं बारीक कसं माहिती? दादा, तुम्हाला शंका येणं साहजिक आहे. मी ब्रह्मचारी, ह्याला बारीक एवढं माहीत कसं? त्याचं कारण आहे, हे ऋषीमुनी रोज भेटतात मला. हे तितक्षु ऋषीमुनी त्यांचे अनुभव सांगतात, ते आम्ही कीर्तनात. 25 जण आहेत, 15-20 जण आहेत. आणि मग ती तिकडून शिव्या देते, हे इकडून प्लास्टर करीत राहतं. लय बा तोंड दाबून बुक्याचा मार असतो. ते पाहुण्या पुढे बोलता येत नाही. हा चालेल चालेल, हा कर कर, हा कर. आता त्याला शेवटचं एक भैरवीचं वाक्य बोलायचं असतं महाराज. हा, ते लय महत्वाचं असतं. आणि ऐकलं का? अर्ध्या तासात उरकला पाहिजे. पाहुण्याला गडबड आहे, फोन कट, शिशॉपच. मग ती फोन लावी, ती नॉट रिचेबल, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर, शिशॉप. आता किती लोकांचं काम आहे? स्वयंपाक किती जणाचा आहे? 15-20 जणाचा आहे. वेळ किती आहे? अर्धा तास. काम सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. मग ती बाई काय करते? शेजारच्या बाईला आवाज देते, गंगूबाई जरा पाहुणे येणार आहेत, मदतीला याल का? आणि मग गंगूबाई तिच्या मदतीला येते. दोघी स्वयंपाकाला लागतात. त्यांचा स्वयंपाक होस तर आपण कीर्तन उरकून घेऊ. अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करावं लागतं. जेव्हा परमार्थामध्ये देव भेटणं जेव्हा अवघड वाटतं, तेव्हा मदत घ्यावी लागते. या पंथावर दोघांची मदत आहे. पहिली मदत, येई वो कानाई दळीन मी एक, येई वो कानाई दळीन मी एक, येई वो कानाई दळीन मी एक, कानाई दळीन मी एक, एकाली दळी ताशिनले हाताला बाई, एकाली दळी ताशिनले हाताला बाई, येई वो कानाई दळीन एक, येई वो कानाई दळीन एक.
तिथपर्यंत येणं होत नाही, तूच ये. मला समीवर येणं होत नाही, आता तूच ये. एक तर देवाला हाक मारावी लागते किंवा संतांना हाक मारावी लागते. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तेथवरी आखमाचा सोयरा. हो तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. भरपूर प्रमाणात आपल्याकडे एक तर देवाला हाक मारावी लागते किंवा संतांवर ओझं टाकावं लागतं. पण मला वाटतं देवापेक्षा संत बरे, संत बरे. काय देवापेक्षा संतांचं प्रेम जरा अधिक आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय देवावर हे उद्धाराचं ओझं न टाकता त्यांना वाटू लागलं अवघड आहे. कारण काय एकाच प्रमाणामध्ये सांगतो, एक तर अल्पायुषी मानवी देह, शतगणिले, शतवर्षाची फक्त काय आहे गणन आहे. सगळ्यांना 100 वर्ष मिळत नाही. सांगा बरं सात्र्यामध्ये या वर्षात 100 वर्षाची किती मेले? सगळ्याला मिळत नाही. एखादा शतायुषी होतो है ना. शतगणिले म्हणजे शतवर्षाची गणना, शतगणिले त्यात अर्ध रात्र काय 100तलं 50 गेलं, किती राहिलं लवकर बोला. 50. मध्ये बालत्व, बालपण 80 वर्षे गेली 12, त्यात 12 गेली, खाली किती राहिले? गणित तुम्ही लावा बाबा. कारण माझं शिक्षणच एवढे, मी 10वीत 3दा परीक्षा देऊनही 2 विषय निघालेत नाही माझे. कोणते कोणते? इंग्रजी दुसरा. तुमचा बी त्योच गेला का काय नेमकं? सगळे एकाच वाक्यात म्हणायला असो. महाराष्ट्रीयांच्या नसा आहेत 2. असो तात्पर्य ऐका मंडळी. काय सांगत होतो? शतगणिले अर्धरात्र काय गेले 50, मध्ये बालत्व 12 गेले, पिढा पिढेमध्ये 5 गेले, किती? 33 राहिले. मध्ये बालत्व, पिढा, रोग, आजारी पडला त्याच्यात काही काळ वाया गेला, त्याच्यात 5 वर्ष घालवा. मध्ये बालत्व, पिढा, रोग, क्षय. क्षय म्हणजे काय नाही, उगाच टाइमपास करत बसतात लोक, काहीच करत नाही ना, परमार्थ करतात ना संसार करतात. आणि असा लय वेळ जातो माणसाचा, त्याच्यात 5 वर्ष घालवा. 23 राहिले किती? 23. आता या 23 वर्षात काय काय करायचे? शिक्षण घ्यायचे, आपलं करिअर करायचे, लग्न करायचे, लेकरं मोठे करायचे, भाच्याच्या पुतण्याच्या मेवण्याच्या लग्नाला जायचे, 10व्याला जायचे, विमानात बसायचे. फक्त अहमदाबादच्या विमानात बसायचं नाहीये. हे सगळं करायचं किती? ह्या 23 वर्षात. आणि मग मोठी खंतीनं विचारतात कान्होबा महाराज, काय भजनाशी उरले ते पायगा? अरे उरलेच किती तुझ्याकडे? एक तर वेळ कमी आहे, काम मोठं आहे. मग मोठं काम कमी वेळात करायचे, मदत घ्यायची. कोणाची? आज तुकोबारायनी ती मदत ना देवाची घेतली, संतांची घेतली. आणि आपल्या उद्धाराचं ओझ तुकोबाराय संतांवर टाकतात. अभंगाचं 14 माझे माझे तुम्हा संतावरी ओझे. संतांवर माझं हे ओझ आहे. कोणतं ओझ आहे? काय नाही, काय सध्या आपल्या देशासमोर 3 संकट आहेत. भारत देशासमोर आता किती संकट आहे सध्या? 3 संकट. कोणते कोणते आहेत? माणसांना कामं नाहीत,
कामाला माणसं नाहीत आणि जी माणसं ती कामाची नाहीत. किती संकट आहेत? 3. पहिलं, माणसाला काम नाहीत. है ना वकील साहेब? बेरोजगारी वाढली. माणसाला काम नाही. शेतकऱ्याला विचारा, कामाला माणसं नाहीत. बरं, जे भेटतात ते काहीच कामाचे नाही. आमच्या भावाने एवढं ओढून ताणून एक गडी कसा तरी गाठला. आज ज्याला वडी, आज या आपलं गडी या युगात असे ज्याला गडी भेटला, हो, तो या जगातला सगळ्यात भाग्यवान शेतकरी. तो गडी भेटला. सहज भावाला फोन केला, का रे झालं का ते पेरायचं? काय झालं म्हणे, 2 दिवस झालं गडी आलाच नाही. का नाही आला? परवा दिवशी त्याला फोन केला, ते म्हणे आज पाहुणे येणार आहेत आणि मग दुपारून येतो. मग दुपारी परत फोन केला, का रे आला नाही? अजून पाहुणे आलेच नाही. परत दुसऱ्या दिवशी फोन केला, का रे आलाच नाही? नाही म्हणले, काल पाहुणे येतो म्हणले होते, पण काल त्यांचं येणं झालं, आज येतो म्हणले. कठीण आहे. म्हणजे का माणसाला काम नाहीत, कामाला माणसं नाहीत, जी माणसं ती काही कामाची नाहीत. आपल्या बी क्षेत्रात असो. हो महाराज, विनोदाचा भाग सोडा. आज वारकरी संप्रदायाकडे लाखाच्या वर कीर्तनकार आहेत, पण अजूनही सप्त्याचे मंडळी जेव्हा बसतात तेव्हा त्यांना प्रश्न पडतो, कीर्तन कोणाची घ्यावी? किती मोठी शोकांतिका आहे. कीर्तनकार किती आहेत? लाखांनी कीर्तनकार आहेत, पण आजही सप्त्यातली 4 वारकरी जर एका जागी बसली तर त्यांना प्रश्न आहे, कीर्तन कोणाचं ठेवावं? हा प्रश्न आहे. त्याची कारणं काय काय आहेत त्याच्या मीमांसेत आता मला वेळ घालवायचा नाही. असो, म्हणे महाराज माझं तुमच्यावर ओझ आहे. म्हणजे मला शेतात मजुरीला माणसं भेटत नाही, तुम्ही आम्हाला मदत करा, हे ओझ आहे का? नाही. लय गोड एक प्रमाण आहे महाराज, तू भरायचं. देवा करताय पण आपण संता करताय वापरू. तू करा महाराज. देवाला स्पष्ट म्हणले, देवा तू काय घाबरत जाऊ नको, मला भेटत जा तू. हां, तुला असं वाटत असेल की ह्याच्याकडे गेलं, याला खायला नाही, मग मला कुठं आऊत धरायला येतो, कुठं काम करायला. नाही, होईल तो भोग भोगी ना आपुला, न घाली विठ्ठला भार. तो भार मी तुला घालणार नाही. देवांवर, संतांवर साधू संत सज्जन माणसं संसाराचा भार घालत नाही. मग त्यांचा भार कोणता आहे? गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. माझा जो उद्धार करायचा आहे हे ओझ मी तुमच्यावर घालतोय, कारण मला एकट्याला ते काय होत नाहीये, पेलत नाहीये. माझा तो खुंटला उपाव, जेणे तुझे आतुडती पाव. करू भक्ती तरी नाही भाव, नाही हाती जीव कवनेविषयी. धर्म करू तरी नाही चित्त, दान देऊ तरी नाही वित्त. नेनो पूजो ब्राह्मण हातीत, नाही भूतदया पोटा हाती. नेने गुरुदास्य संत सेवन, जप तप अनुष्ठान. नवे वैराग्य वन सेवन, नवे दमन इंद्रियासी. तीर्थ करू तरी मन नये सवे, व्रत करू तरी विधी नेणे स्वभावे. देव जवळी आहे म्हणून मज सवे, तरी आप परावे नवचे. पुढं मग काय हरकत नाही. कोणाला आठवलं असतं तर मग अडचण होती. हो, माझा तो खुंटला उपाव. आता संपले माझे उपाय, संपले. आता तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. पण माझं संतात तुमच्यावर एवढं माझं ओझ आहे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर.
निरोप द्या पायाजवळ ठेवा म्हणा, त्याला कोणी नाही अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, एवढा निरोप द्या. पण कसं असतं, कोणावर एक काम सोपवताना जर नातं असलं तर काम लवकर होतं. आपल्या मराठवाड्यात मन आहे, जाळाशिवाय कड नाही, मायेशिवाय रड नाही म्हणतात, आहे की नाही. मग काय, नातं जोडलं पाहिजे, नात्याचं काम लवकर होतं. तुम्हा मला जर देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायची असली तर किती कष्ट करावे लागतील, किती गोष्टी कराव्या लागतील, अपॉइंटमेंट घ्याव्या लागतील, त्यांच्या पीएला भेटावं लागेल, पण त्यांच्या पीएला काम सांगावं लागेल. बरं ते कामही तेवढं महत्त्वाचं पाहिजे. का रे कोणाला भेटायचं म्हणे, मुख्यमंत्र्याला भेटायचे. का बरं काम काय होतं, काय नाही म्हणले आपलं तंबाखूला चुना कसा लावायचं एवढं विचारायचं होतं. ते कामही तेवढं महत्त्वाचं पाहिजे. म्हणजे आपल्याला जर मुख्यमंत्र्याला भेटायचं ठरलं तर एवढी खटपट करावी लागते. यातला अमृता वहिनीला काय काय करावं लागत. तिला एवढंच करावं, अरे देवेंद्र कुठे आहेस तू, बस तेवढ्यात होऊन जातं तिचं काम. तात्पर्य काय, नातं असलं की काम लवकर होतं, नात्यानं काम लवकर होतं. मग संतांशी नातं जोडलं पाहिजे. कोणतं बरं नातं जोडावं. नाती दोन प्रकारची, पुरुष प्रकृतीची नाते आणि स्त्री प्रकृतीची नाते. पुरुष प्रकृतीपेक्षा स्त्री प्रकृतीची नाते नाजूक आहेत. चुलता मामा काका भाऊ हे पुरुष प्रकृतीची नाते, मावशी चुलती काकी मामी ही स्त्री प्रकृतीची नाते आहेत. पण पुरुषापेक्षा स्त्रियांची नाती नाजूक आहेत. नात्याचा निर्वाह जेवढा स्त्री गांभीर्याने करते तेवढ्या गांभीर्यानं नात्याचा निर्वाह पुरुषांना करता येत नाही. चला, पुरुषाची नाती वजा झाली, स्त्रीचं नातं जोडू. पण स्त्रीच्या नात्यामध्ये 3 नाते अजूक नाजूक आहेत. एक आईचं नातं, एक ताईचं नातं आणि एक बाईचं नातं. अर्थात पत्नी, बहीण आणि आई ही 3 नाते. सर्व नात्यामध्ये पुरुष नात्यापेक्षा स्त्रियांची नाती नाजूक. स्त्रियांच्या नात्यामध्ये सुद्धा आई बाई ताई ही 3 नाते अजून नाजूक. पण मला वाटतं अजून बारकाईने जर पाहायचं ठरलं तर या 3 नात्यामध्ये अजून कोणतं नातं नाजूक. आईचं नातं नाजूक. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी अपितु लक्षणा प्रमाणाभ्याम. सांगा कशावरून, पहा तुम्ही. जो मोठा चाले धंदा तो बहीण म्हणे दादा, गेलं इथंच. सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने, इथं ते नातं गेलं. काय ताईच्या चित्तात भाऊ किती दिवस असतो, लग्न होत नाही तोपर्यंत. एकदा लग्न झालं की ताई भावाला आपल्या संसारातून काय करते, वजा करते. अजून जर सोपं बोलायचं जर ठरलं तर ताईचं नातं फार गोड आहे. फक्त शेतातून तेवढा हायवे जाऊ नये. ताईचं नातं लई नाजूक, पण शेतातून काय जाऊ नये, हायवे तेवढा जाऊ नये. लक्षात आलं वाटतं तुमच्या. असो, ताईचं नातं पडलं बाजूला. बाईचं नातं, बायकोचं नातं ती फार नाजूक आहे. पण बाईजवळ जेव्हा 2 पर्याय असतात, मुलगा आणि नवरा, तेव्हा बाई कोण निवडते, पती का मुलगा. हो, ती मुलाला निवडते. उलट मुलाला म्हणते तो तसाच आहे, मी म्हणून नांदली. तो तसाच आहे, यानं मला उभ्या आयुष्यात सुख दिलं नाही. हो, मी म्हणून नांदले. हो, आणि ते ती भैरवी राहिली, किरवाणी झाली. भैरवी बाकी आहे अजून, भैरवी बाकी. आणि भैरवी काय असते, मी तरी कशी राहिली असते, तुमच्याकडं बघते गटा गिळी ते असं असतं त्यांचं. म्हणजे बायको काय करते, नवऱ्यातून लेकरातून नवऱ्याला वजा करते. ते नातं गेलं. मग आता परिशेष न्यायाने राहिलं कोणतं, ते अत्यंत नाजूक, अत्यंत सुकुमार, अत्यंत संवेदनशील नाते, आणि ते म्हणजे आईचं नातं आहे. आणि मग तुकोबारायला वाटलं यांच्याशी ते नातं जोडण्यापेक्षा ज्ञानाबाई माझी अनाथाची माय,
ज्ञानाबाई माझी अनाथाची. अजून एक लय गोड प्रमाणे हो. अलंकापुरवासिनी स्त्री नात्यात नाजूक नातं बाई ताई आईचं, आणि त्यातही नाजूक नातं ते आईचं. पण आईचं नातं सोडलं. पण कसं असतं, जेव्हा स्कूल बस येते ना, तेव्हा स्कूल बसमध्ये पुढे ड्रायव्हर असतो, पाठीमागे डोर कीपर असतो, एक माणूस असतो. तो कशा करता असतो? लेकरं सांभाळण्याकरता असतो. त्याची ड्युटी काय आहे? त्या लेकरांना सांभाळायचं. त्याला पगार कशाचा असतो? लेकरं सांभाळण्याचाच असतो. तरी आई, त्या लेकराची आई त्याला तीनदा सांगते, लेकराकडे लक्ष द्या, लेकराकडे लक्ष द्या. कधी कधी त्या व्यक्तीचं ते कर्तव्य असून सुद्धा त्याला भान करून द्यावं लागतं. त्याला म्हणावं लागतं, तू कीर्तनकार आहे, असे ढाबे झोडत जाऊ नको. तू वारकरी संप्रदायाचा पाईक आहेस, एकादशीला अन्न खात जाऊ नकोस. हो, करून द्यावं लागतं भान. तसं संत आई आहे, त्यांचं मातृत्व तेवढंच सजग आहे. तरी सुद्धा आपल्या संतांवर तर ओझं टाकलं, आईचं नातं जोडलं. पण तुकोबाराला वाटू लागलं, त्या नात्याचं स्मरण करून द्यावं. नातं नेमकं किती नाजूकतेचं असतं ते करून द्यावं. म्हणून तुकोबाराने 5 लक्षणाने ते मातेचं मातृत्व सजग करून दाखवलंय, सावध करून दाखवलंय. मला वाटतं ही 5 लक्षणं म्हणजे आदरणीय वैकुंठवासी पद्मिनीबाई आईसाहेबांना केलेली पंचोपचारी पूजा आहे. ही पंचोपचाराची पूजा आहे. आणि मग त्या नात्यातलं अत्यंत गोड एक लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणात आहे.
अशी असते आई जिच्या चित्तात सदैव लेकराचं हित असतं, ती आई असते. बघा तुम्ही काय, आई हा विषय वाचनाचा नाही, आई हा विषय श्रवणाचा नाही, आई हा विषय कीर्तनाचा नाही, आई हा विषय समजून घेण्याचा विषय. मातृत्व आमच्याकडे एक तत्व आहे आणि जे जे तत्व असतं ते स्वसंवेद्य असतं. प्रेम तत्व आहे म्हणून अनुभव रूपम, हो आत्मस्वरूप तत्व आहे म्हणून ससंवेद्या. तसं मातृत्व जर तत्व असेल ते समजून घ्यावं लागतं. म्हणून तुमची आई मला सांगता यायची नाही, पण माझी आई मला सांगता येईल. आईच्या चित्तात लेकराचं हित कसं असतं माझ्या जीवनात आलेला एक अनुभव सांगतो. आईच्या चित्तात कसं लेकराचं हित असतं. कीर्तन केलं पानगावजवळ भंडारवाडीला रात्री 9 ते 11. त्याच्यानंतर भजन होतं, बसलो भजनाला आणि भजन करून निघालो. रात्रीचे 2-2:30 वाजले होते आणि तो अहमदपूर आंबेजोगाई रस्ता सिमेंट रोड, पण ते घाटनांदूर नावाचं गाव लागतं, घाटनांदूर. आणि त्या रेल्वेचा पोस्ट तेवढा राहिलाय, ते राहिलाय. आणि रोड मोकळा म्हणून 120च्या स्पीडनं गाडी चालू, आपली टाटा एरियर. आणि भाऊ आणि ते पावसाचे दिवस होते, मुरुंब वाहून गेलेला होता आणि त्या 120च्या स्पीडनं ते 1-1.5 फुटाची ती खटकी, त्याच्यावरून जई गाडीनं उसाळी मारली, एवढ्या जोरात आदळली. किती जोरात आदळली, एअरबॅग ओपन झाल्या, एवढ्या जोरात आदळली. टाटा हॅरियरच्या काय झाल्या होत्या, एअरबॅग ओपन झाल्या. आता त्या एअरबॅगमध्ये गॅस असतो, जर पेट घेतला तर विझवणारा, हो अँटीफायर गॅस असतो त्याच्यात. तर त्यामध्ये ते धूर, मला वाटलं गाडीनं पेट घेतला. मी अशोकला म्हणलं पटकन खाली उतर, थांबू नको, गाडीचं काही होऊ दे. पण तुमच्या आशीर्वादानं, जोग महाराजाच्या कृपेने मला खर्चटलं सुद्धा नाही. एकदा माझा अपघात झाला आणि दादाच्या जीवनात तर किती झाले त्याचं गणितच नाही. ते म्हणत असतात अपघात मंडळाचा मी अध्यक्ष म्हणत असतात, किती झाले. पण ऐकलं का, आमच्या जीवनात अपघात झाले हे विशेष नाही, आम्ही कोण्याच अपघातात गेलो नाही, जोग महाराजाची कृपा आहे. काहीतरी जोग महाराजाला करून घ्यायचं होतं बस. तुमच्या आशीर्वादानं जोग महाराजाच्या कृपेनं काहीच झालं नाही. पण तुम्हाला माझं बोलणं भाऊ खोटं वाटेल, आणि यातलं एक वाक्य खोटं नाही. रात्रीचे 1:45 वाजले, जरी काही झालं नाही तरी माणूस घाबरतं का नाही. मला स्टेबल व्हायला 5-10 मिनटं गेले आणि तेवढ्यात माझा फोन वाजला. एवढ्या रात्री कोणी फोन केला आणि फोन काढून पाहिला, माझ्या आईचा फोन होता. कोणाचा फोन होता, अक्काचा फोन होता. आणि एकतर अवघड काळात आईनं फोन केला, जीवाचे सोयरे भेटे, असं मला काढून आलं. पण मी ठरवलं, मी जर रडलो ही स्वतः झोपणार नाही, घरात कोणाला झोपू देणार नाही. मी तसाच औंढा गिळला तो. आणि कॉलेज जय हरी, काय झालं एवढा उशिरा फोन केला. आणि आईनं, तुम्हाला खोटं वाटेल, पहिलं वाक्य मला वापरलं, तू कसा आहेस, तू कसा आहेस. मला काय झालं, मला काय झालं. नाही रे म्हणे, अर्धा तास झाला मला नुसती तुझी आठवण यायला लागली, मला झोपच येईना, म्हणून फोन केला. मला शांत झोप, काय नाही झालं, मला सकाळी फोन करतो. फोन ठेवला आणि अशोकचा गळा धरून 10 मिनिटं रडलो. हे कोणती रेंज आहे माहीत नाही मला, हे कनेक्शन कोणतं आहे माहीत नाही मला, पण हे आहे तेवढं निश्चित आहे. ऐसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. भाऊ याच्यातलं एकही वाक्य खोटं नाही बरं. ही माझ्या जीवनात 3 वर्षापूर्वी श्रावणात घडलेली घटना आहे. धुंडा महाराज म्हणायचे, ज्या दिवशी आपली आई जाते ना त्या दिवशी समजून जावं या जगातलं खरं प्रेम संपलं, आपलं खरं संपलं. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, जिच्या चित्तात सदैव लेकराचं हित असतं. बरं, ते हिताचं नाटक नाही करत. आईशी कळवळ्याची जाती, तिचा तो स्वभाव आहे. हे आम्ही परस्पराला भेटतो ना एखाद्या दुःखात, आपली नाटकं आहे ते. हो, व्यवहार करायचा आहे म्हणून आपण परस्पराला भेटतो. शिंदेच्या दारात, दशरथेच्या दारात, काजळेच्या दारात आपण जे जातो ना, तुम्हाला वाईट वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा अशा कार्यक्रमाला जेव्हा लोक येतात ना बुवा, पाहुण्यांच्या डोक्यात भेट असते, पुढाऱ्याच्या डोक्यात ओट असतं, आमच्या महाराज लोकांच्या डोक्यात नोट असते.
इथं माणसाकरता कोण गोळा होतो कोणाकरता? पण आईचं जे हे प्रेम आहे, आईशी कळवळ्याची जाती, ती कोण्याच परिस्थितीत बदलत नाही. हा तिचा स्वभाव आहे. आईसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. आईसा मातेचा स्वभाव आहे, आईशी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. आई लेकरांकडून कोणतीच अपेक्षा करत नाही. परत मी माझी आई पुन्हा एकदा सांगतो, माझी आई 5 भावाची बहीण आहे. किती? 5 भावाची बहीण, 4 दिराची भाऊजाई आहे माझी आई. पण 5 भावाची बहीण आणि 4 दिराची भाऊजाई एवढं असून सुद्धा माझ्या माय बापाला मानवतच्या त्या पॉवरलूमच्या झाडाखाली संसार करावा लागलेला आहे. आम्ही 4 भावंड, दोघांनी रात्रंदिवस काम केल्याशिवाय चूलच पेटत नव्हती. दारिद्र्य मोठं, भलं मोठं दारिद्र्य, चूल पेटतच नव्हती महाराज. एवढे कष्ट केले, एवढे कष्ट केले महाराज. हे जातीवाचक बोलत नाही, पण एक काळ असा होता भाऊ की वरच्या जातीच्यांनी टाकून दिलेले कपडे खालच्या जातीची माणसं घालत होती. पण माझ्या मायनं एवढं सोसलंय महाराज, एवढं सोसलं, मुस्लिम समाजाच्या बाहेर टाकून दिलेल्या 2 साड्या माझ्या आईनं जोडत जाऊन अंग झाकत जावं. पण तिच्या आशीर्वादानं आज मी महाराज आहे. एक भाऊ वकील आहे, त्याची प्रॅक्टिस खूप चांगली आहे. भाऊला विचारा, मला खूप चांगली प्रॅक्टिस आहे. एक मॅट्रेटोर चालवतो. पण आता तिला काही विचारलं ना, आका तुला काय आणायचं, ती काही मागतच नाही हो, काहीच मागत नाही. पण भाऊ मी पण असा आहे, मी पण असा आहे, तिला कधीच विचारत नाही. मला रस्त्यानं दुकानावर साडी एखादी चांगली वाटली ना, ही माझ्या आईच्या अंगावर असावी, मी घेऊन टाकतो. आणि तिच्या हातात साडी दिली की तिच्या तोंडात पहिलं वाक्य असतं, आता साड्या जाळतो काय मला, आणि दुसरं वाक्य असतं, साडी कितीची. तिचं काय वाक्य असतं, साडी कितीची आहे. म्हणजे कितीची असो, तुझ्या अंगाला एकदा लागून जरी फेकून दिली माझा पैसा फिटला. करी लाभावी न प्रीती, कसलाच लाभ डोक्यात ठेवत नाही. अजून पोटी भारव आहे. लेकराचा भार 9 महिने 9 दिवस नाही हो महाराज. बायोलॉजी ही माझं वयाची मर्यादा आहे. लग्न झाल्यापासून सासून दे, बाई गरम पदार्थ खाऊ नको, आंब्याचा रस पिऊ नको, मसाल्याचे पदार्थ खाऊ नको, दिवस जायला अडचण येते, तेव्हापासून ती भार वाहते. एकदा दिवस गेले, हे पाय टाकू नको, असं करू नको, हे करू नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको. 9 महिने 9 दिवस. त्याच्यानंतर बी नाही, त्याच्यानंतरही हे खाऊ नको, ते खाऊ नको, लेकराला अमकं होईल, तमकं होईल. एखादा दिवस तर तिच्या जीवनात असा येतो, नवरा तिला एवढा मारतो, सासू तिला एवढं फडफड बोलते, तिला वाटतं अन्न खाण्यापेक्षा विष खावं आणि मरावं, तरी सुद्धा बुवा डोळे पुसते आणि भाकर चुरते, एका बाजूला रडते, एका बाजूला खाते. तिला जर आपण विचारलं, अगं तुला एवढं मारले, तू खाते का? ती म्हणे, बाई न खाऊन करू काय, मी जर नाही खाल्लं तर लेकराला दूध कुठून येईल, ह्या लेकराला दूध कुठून येईल. त्याच्याकरता ती विषासारखं अन्न गिळत राहते, पोटी भार वाहे. आणि पुन्हा अजून एक आहे महाराज, एकदा मोठी झाली लेकरं, मग नाही संपलं का ना, नाही तरी भार वाहते. गेल्या वर्षीची भोगीच्या दिवशीची गोष्ट आहे, दुसऱ्या दिवशी संक्रांत. मी गेलो घरी, मला म्हटले उद्या किती वाजता निघायचे तुला? म्हटलं 7 वाजता निघायचे, काल्याच्या कीर्तनाला जाणं गरजेचं आहे. अरे सणासुदीचा घरी राहायचं. म्हटलं काय उद्या? उद्या संक्रांत आहे, मी पुरण घालणार आहे. म्हटलं पुरण रोजच भेटतं आम्हाला, राहू दे, गण तुला भेटत असेल म्हणली, आम्हाला गिळता का म्हणली तुझ्या वाचून? कोण म्हणते? आई म्हणते, गिळाल का आम्हाला? म्हटलं नाही, मी सकाळी काहीतरी नाश्ता करेल आणि मला 7लाच जावं लागेल. झोप म्हणली आता तू. महाराज मी झोपलो, माय नाही झोपली. भाऊ तुम्हाला खोटं वाटल, सकाळी 7 वाजता माझ्या ताटात माझ्या मायनं पुरणपोळी ठेवली होती. हे बायको सुद्धा करू शकत नाही. हे फक्त कोण करते? आई. कालच म्हटलो मी, पंढरीबाची आमची चर्चा झाली. माझ्या आईचं वय 70च्या जवळ आहे, स्थूल प्रकृती आहे, कष्टाची कामं करून गुडघे कंबर गेलेली आहे. पण आजही कोणी वारकरी आला तो बारावून काय करते? स्वयंपाक करते. कालच 8-10 पाहुणे आले, 8-10 पाहुणे आले. महेश महाराज आपल्या संस्थेत कीर्तन होतं, त्यांचा सगळा परिवार आला.
अजून त्याच्यावर 2-4 जण आले आणि महाराज आईला अक्काची तब्येत बिघडली होती, सलाईन लावून आणलं अक्काला. आणि महाराज तिला सलाईन लावून आणलं आणि आणल्याबरोबर गॅस वाट्याजवळ गेली आणि सगळ्याचा स्वयंपाक केला. अगं म्हणलं तू राहू दे, मी करतो. राहू दे बस म्हणली. हे फक्त कोण एक बोलू का, पुढची पिढी हे करणार नाही. ही पुढची पिढी करणार नाही. भाग्यवान होत आपण की आपण त्या काळात जन्माला आलो ज्या काळात आई आई होती. आई मॉम झाली नव्हती, आई आई होती. करी लाभा म्हणते 7 वाजता पुरणपोळी महाराज, पोटी भारव आहे, त्याचे सर्वस्व हिस आहे. आई लेकराचं काय काय सहन करते. गावाचं नाव सांगत नाही, आपल्या प्रेमाचं गाव आहे निफाड तालुक्यातलं. दादा घडलेली घटना आहे. मी असा प्रवास करत होतो, द्राक्ष बागेच्या कडेला एक म्हातारी बाई हातामध्ये एवढा केसाचा बुचका घेऊन रडत होती. एक म्हातारी बाई एवढा केसाचा बुचका घेऊन रडत होती. आणि ती रडत असताना माझ्यासोबत जो होता तो पोलीस पाटील होता. त्याने विचारलं, नाने काय झालं? बघ रे म्हणले, भावड्यानं एवढं मारलं, आज माझी एवढी केस उपटली. एवढे नालायक माणसं असतील का जगात? म्हाताऱ्याची एवढी केस उपटणारे पण आहेत नालायक. मला तो पोलीस पाटील होता, तो एका वाक्यात बोला, नाने फक्त संध्याकाळी आहे आणि एका शब्दानं तक्रार कर, बघतोच म्हणे त्याच्याकडे. आतापर्यंत नानी बोलू लागली, आता आई जागी झाली. ती म्हणले तुला कळालं तर कळालं, गावात कोणाला सांगू नको, मारील तोडील माझा आहे, मारील तोडील माझा आहे. काय सहन करायचं नाही अजून तिनं. अहो ती जेवायला बसते, लेकरू संडास करतं तरी उठते. आमचे गुरुवारी पांडुरंग महाराज घुले, आपला रामकृष्ण आहे ना, त्याची बायको सुभद्राताई आपली गायकवाडाची कन्या. आणि तो आता कृष्णा, आता गीता पाठ केली पण लहान होता, त्याला जीव घालत होते आमच्या सुभद्रा वहिनी, जीव घालत होत्या. आणि ते पोरग ते आडवं पडल्यानं त्यांना झोप लागली. महाराज त्या लेकरानं शी केली, घडलेली घटना आहे ती. शी अशी सारवली आणि तो शी घ्यायचा नाहीच्या तोंडाला लावायचा, शी घ्यायचा नाहीच्या तोंडाला लावायचा. कशाचा वास येतो मग त्यांना जाग आली. पाहिलं तर लेकरानं त्याचं अंग, घर आणि तिचं तोंड विष्ठेनं भरवलं होतं. पण ती मारलं नाही तिनं लेकराला आणि स्वतःचं तोंडही धुतलं नाही. तिनं आधी लेकरू धुतलं मग तोंड धुतलं. याला म्हणतात त्याचे सर्वस्व ही आहे. मग जी लेकराचं हित वाहते ती आई असते. हित हात वाहणं हा जिचा स्वभाव आहे ती आई असते. ऐसा काय ऐशी कळवड्याची जाती. जी लाभा वाचून प्रेम करते ती आई असते. ज्याचा पोटामध्ये भार आयुष्यभर वाहते ती आई असते. आणि त्याचं सर्व जी सहन करते ती आई असते. आणि अशा नात्याने संतांनो मी तुमच्या जवळ आहे. तुका जवळा संताबाई, मी त्या नात्याने तुमच्या जवळ आलोय. मला काही देऊ नका, अनेक काही नाही मागणे. सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझं जेणे तुझे भक्तिविन माय बापा. मला एवढंच करा, देव कृपा करील मज, काय लाज राखील. एवढं ओझ घ्या आणि तेवढं ओझ फेडा. विठोबार कुमाई जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. असंच या ठिकाणी राजेसाहेबांना लक्ष्मणराव तात्या, लक्ष्मण तात्या, सुरेश काका या तिघांची आई गेली. खरं तर त्यांचा फोटो पाहिला तर फार दीर्घ कालापर्यंत तिनं साथ दिली. पण मिळते काष्टी लुटतापूर आदरे दूर होते खल्लाडी. या मृत्यू लोकाचा नियम असल्यामुळे त्या गेल्या. आधी पितृछत्र हरवलं, त्यानंतर मातृछत्र हरवलं. वडील गेले, माय जिवंत आहे तोपर्यंत ते अनाथ नव्हते. पण गेल्या वर्षी आई गेली, ते अनाथ झाले. एक शास्त्रवचन आहे, मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्ये. माणूस अनाथ सनाथ बापावर नसतो, मायवर असतो, मायवर असतो. माय मेली, बाप जिवंत आहे. बाप जिवंत असून सुद्धा तो अनाथ आहे, तो अनाथ आहे. आणि याच्या उलट आहे तात्या, बाप मेला, माय जिवंत आहे, तो अनाथ नाही. म्हणजे असं का?
उत्तर असं दिलंय तिथे, कारण बाप मेला तर आईला बाप होता येतं. बाप जर मेला, तुमच्या भागात अशी उदाहरणं असतील, लेकरं लहान होते, नवरा मेला, विधवा असून सुद्धा सगळी लेकरं हिमतीनं काय केली, सांभाळली. म्हणजे आईला बाप होता येतं, पण बापाला आई होता येत नाही. ह्या माता मौल्यांना त्याचा अनुभव असतो. पहा, ज्या बाईचा माहेरात नुसता बाप आहे, ती बापाला लुगडं घे म्हणू शकते, पण पाठ घास नाही म्हणू शकत. जरी बाप असला, बाबा माझी पाठ घासा, पुढची लेख म्हणू शकते का आपल्याला? नाही. म्हणजे बापाला आई होता येत नाही. याच्या उलट जिचा घरात नुसती आई आहे, ती आईला पाठबी घास म्हणू शकते आणि लुगडे घे म्हणू शकते. आणि पुन्हा कसं असतं, आई एक कसं परिपूर्ण माहेर असतं बाईच्या दृष्टीने, कसं परिपूर्ण माहेर असतं. 500ची 1000ची किंमत नसते त्याला. आळंदीत आमचे एक महाराज आहेत, सगळ्यांनाच काही परिस्थिती चांगली नसते भाऊ, सगळ्यांना नसते चांगली. आईचं प्रेम कसं असतं, मी नाव नंतर सांगतो. माझ्या शेजारी राहतात, तर ते बीड जिल्ह्यातले तिचं माहेर. बाप वारकरी, ते महिन्याला येतो बाप, कुठं, आळंदीला. आणि भाऊ मग महिन्याला येताना कधी भेंड्याचा आण, कधी शेंगाचा आण, कधी मुगाची डाळ, कधी तुरीची डाळ, कधी पायलीभर ज्वारी, कुठं पायल्या 2 पायले गहू. हे कोणाला घेऊन येतो, पुरीला घेऊन येतो. आणि पुरीला घेऊन आली की तिची माय पुरीला फोन करते, तायडे काय त्या डाळीमध्ये 500 रुपये ठेवलेत, तुझ्या जीवाला काहीतरी खा. किंमत 500ची नाही आहे, किंमत 500ची, महिन्याला 1.5 भेटते. किंमत 500ची नाही, पण त्या 500 पाठी असणाऱ्या प्रेमाची किंमत आहे. आईच्या हात फिरवण्याची किंमत नाही, त्या हातात फिरवण्याच्या पाठीमागच्या प्रेमाची किंमत आहे. ते श्याम म्हणजे साने गुरुजी आईला म्हटले, आई मी मोठ्या मोठ्या संस्थानिकाकडे जातो, खूप चांगलं चांगलं पक्वान्नाचं जेवण असतं, पण तुझ्या हातच्या भाकरीमध्ये जी चव लागते त्या पंचपक्वानाच्या जेवणात चव नाही ग लागत. काय कारण असेल ग आई? श्यामच्या आईच्यामध्ये एक प्रकरण आहे. तर साने गुरुजीची आई म्हणते, अरे श्याम, लोक तुला फक्त कण घालतात रे, मी प्रत्येक कणात माझं मन घालते म्हणून चव लागते. प्रत्येक कणात मी काय घालते, माझं मन घालते म्हणून चव लागते. पण म्हातारी का होईना, आईचा आधार फार वेगळा असतो. पुण्यश्लोक आदरणीय श्री हरिभक्तीपरायणा पद्मिनीबाई अर्थात आईसाहेब यांच्या जाण्याने कोणाची सासू गेली, कोणाची मावशी गेली, कोणाची चुलती गेली, कोणाची आजी गेली, पण या सगळ्या नात्याला पर्याय, एक चुलती गेली तर दुसरी असते, एक मावशी मिली तर दुसरी असते. पण आदरणीय अण्णा, तात्या आणि काका यांची मात्र आई गेली, एक आई गेल्यावर दुसरी जन्मदात्री आई नसते. प्रभू करो त्यांना ते दुःख सहन करण्याची ताकद विधात्याने द्यावी आणि त्यांच्या हातून आईची शिकवण, आईचे संस्कार, आईची परंपरा चालवण्याचं सौभाग्य त्यांनाही प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो.